ए हिरोईन, बुलेटवर बसून स्टाईल काय मारतीये? उतर खाली. मला खाली उतर हे सांगणारा तू कोण? ज्या बुलेटवर तू बसलीये ना, ती बुलेट माझी आहे. आणि तू ऍटिट्यूड असा दाखवतीये की बुलेट तुझ्या बापाची आहे. कसं आहे ना मिस्टर हिरो, ऍटिट्यूड तर मी दाखवणारच आणि ही गाडी माझ्याच बापाची. आणि तसंही पप्पांनी नंबर प्लेटचा फोटो मला आधीच पाठवला. म्हणजे तू गुड्डी? ऋता ऋता नाव आहे माझं. नको आता सॉरी नको बोलू. चल बॅग कोण घेणार? काय झालं? पेट्रोल संपलं. मग आता काय करायचं? आता काय, 1 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे, ढकलत घेऊन जायचं. पण मी नाही गाडी ढकलणार. गाडी ढकलायला पण अंगात बळ लागतं. तू आपलं चालायचं बघ, मी ढकलतो. मी चालत पण नाही येणार. मग कसं येणार? 1 मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. अरे गाडी आली. तुझ्या बेटी गाठीन रान सार पेटल, तुझ्या डोळ्यामंदी सुख सर्गाच भेटल, सारंगी सूर नभी फिनल, फिरतीच्या फडात गहनरला तू हात असा काळीच इंधळ हरल. येशव चल. हे असं पाहिलं काहूर माजलं, जीवात जीव हिरगळलं, मन झुलू लागलं, आभाळी पांगलं, सपाल डोळी सजलं. मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आली र, सनईला पैजनाचं ताल ग. दूध. जीव उताविळा धीर तुझ्या विन क्षणभर राहीना, आज तुझ्यातच विर. तू हे पण काम करतो? ते काय आहे ना, अस्सल शेतकरी, बैमानीचं सोडून इमानदारीचे सगळे कामं करतो. आगही तगमगाशी लावते, उधळून मी टाकले, तन मन येना. वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय हळवा, वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला, वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय हळवा. देवाचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे केशव. आणि देवाच्या जवळ जायचं असेल तर केशवशी मैत्री करायला लागणार. हे बघ केशव, ह्याच्यात सगळी ऊसाची बिल आहेत, सगळे व्यवस्थित चेक करून घे. बरं मी काय म्हणतो, तू कर बिल, मी जरा आवरून येतो. हाय. माझ्यासोबत मंदिरात येणार? मंदिरात? मी का नाही जमणार? नाही जमेल ना, का नाही, काय कामाबिमात नाही मी, जाऊ ना. नकळत देहातली थर थर जागती, अनतव श्वासातला परिमळ मागते, जडले हळवेसे मन होईला जरी, नयनी फुलले
वाढलेले सुख होई साजरे अलवट उडिया गही तगमग शिलावते उधळून मी टाकले तन मन येन मग कसं वाटलं मंदिर? वेड तुझा विरह तुझा मित्र ए देवा, वेड तुझे या जगण्याचा सूरज देवा मला घरी सोड ना. तुला आणि घरी मी नाही सोडणार. देवा माझे पाय दुखतात, प्लीज सोड ना. आम्ही एकदा पेट्रोल चेक करू दे. बस केशव, आलो सोडून. वेड तुझा विरह म्हणवा तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेर पप्पा मी रेडी आहे, माझ्यासोबत पाठवा ना कोणाला तरी. केशव जा ऋतासोबत. नाही नाही नाही, तू थांब. आपल्याला एक काम आहे. देवा तू घेऊन जा रे तिला. लाकडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भाबडास साग तू शेरनी शिकारी थांब जरा, जायचं आपल्याला बाहेर. मी भाबडास साग मी वाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या विना वाळतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा. देवा कधी प्रेमात पडलाय? अजून तरी नाही. तुला कशी मुलगी पाहिजे? शब्दात नाही सांगता येणार कशी पाहिजे, पण मला या मस्तानीच्या युगात काशी पाहिजे. वेड लागे जीवाला बघूनी तुला पास असूनी तुझी आस लागे मला. ए मजनू, अरे बाद झालं ना, पत्ते टाक. पत्ते? अरे हे बघ राजा, हे बघ दुसरा राजा. एक क्षणही नकोसा दुरावा तुझा श्वास माझा म्हणू की पुरावा तुझा काय काढू का तिसरा राजा? अरे यार राणी निघली. किती है मला तुला. अरे दोन राजांच्या मध्ये जेव्हा राणी येते ना, तेव्हा दोघांचा पण गेम होतो. आणि जिंकतो कोण? मुलगा. तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कलाव तुझे गुण देवा का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो मला चिंच खायची आहे. हे का झाड, जा आणि तोड. आता मी तोडू का चिंच? बाबल्या दे तोडू. बबल्याच्या पोटात दुखतो. अयो हा ना, 2 दिवस झालेले पोटात. नाटक दोघांचे. करून येते सारे काही तुझ्यासाठी करते. ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासात आले नेमके आंबट नाही आवडत मला. आंबट नाही, ही गोड आहे. काय नाते तुझ्या माझ्यात आले हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव मग तुझे गुण आहे ना गोड? आता एवढ्या प्रेमाने दिलेली गोष्ट आंबट कशी लागेल ना. उगाच मागे मागे तुझ्या बिरबी काय अरे देवा, तुला चिंच प्रेमाने दिली आहे हे समजतंय, आणि माझं इतकं प्रेम आहे ते नाही दिसत आहे.
या केशवला ऋता आवडती आणि ऋताला देवा आवडतोय. आता यांचं कसं व्हायचं काय माहित. यो इकडे बसला बाबल्या. काय रे एवढं काय अर्जंट बोलवलं? केशा मला सांग, हा देवा तुझ्यासाठी कोण आहे? अरे पण झालंय काय? तुला जेवढं विचारलं ना तेवढंच सांग मला. आणि हा कोण आहे तुझ्यासाठी? हा फक्त मित्र नाही, भाऊ आहे माझा. आणि देवा केशा तुझ्यासाठी कोण आहे? फक्त भाऊच नाही, अख्खा जीव आहे आपला. आणि केशाने जर कधी मोठी चूक केली तर? तो चुकूच शकत नाही. आणि चुकून केलीच तर? बाबल्या, आम्ही दोघं ना एवढे असल्यापासून सोबत आहे. आणि जिथं माझा मित्र गुन्हेगार असेल त्या गुन्ह्यात मी सुद्धा तेवढाच भागीदार असेल. अरे बोला तुला झालंय काय? नीट स्पष्ट बोल ना. केशा तुला चांगलंच माहिती आहे मला काय म्हणायचं ते. देवा याचा एका पोरीवरती प्रेम आहे आणि यांनी तुला अजून सांगितलेलं नाही. सॉरी यार, मी तुला तिच्याबद्दल नाही सांगितलं, पण माझ्या लक्षातच नाही आलं तुला सांगायचं. हे बघ, जास्त विचार नको करत बसू. मला सांग, प्रपोज केला तिला? नाही. अरे मग वाट कसली बघतोय? दुसरं कोणी येईल घेऊन जाईल. आधी जा प्रपोज कर आणि डायरेक्ट भेटव वहिनीला. डायरेक्ट वहिनी? हा ऋता, तुला कसा मुलगा आवडतो? मला शेतकरी मुलगा आवडतो, जो कष्टाचं काम करेल, बेईमानीचं नाही. आणि या मस्तानीच्या युगात तो फक्त काशीचा असेल आणि मित्रांवर तर जीव कुर्बान करेल. मग भेटला तुला असा मुलगा? मग आता कधी सांगतेस त्याला तुझ्या मनातलं? मी मुलगी आहे ना, मी कसं बोलणार? हो, मुली असतात पण घाबरत. काय बोललास? आता तर मीच प्रपोज करणार, बघ तू. कधी? लवकरच. हे बघ, मी आज कुठं सोडणार नाही. तुला काम आहेत मला. सरपंच माझे फादर आणि सरपंच सारखा ऍटिट्यूड तुझा ग. असाच आहे मी. असाच तू जसा आहेस ना तसा आवडतोस मला, तू आणि तुझा ऍटिट्यूड. देवा, माझं प्रेम आहे तुझ्यावर. ऋता सॉरी, पण मला जावं लागणार आहे, काम आहेत मला. अरे वा, फुलासारख्या लोकांच्या हातात फुलं पण छान दिसतात बरं का. घे फुल. वेड लागे जीवाला बघूनी तुला. दीदी तुला देवाच्या आणि ना नदीच्या काठी भेटायला बोलवलं. जीव उताविया धीर तुझ्या विन क्षणभर राहीना. आज तुझ्यातच विरघळू देना मिठीत तू. हॅलो केशव, अरे वहिनी एकटीच आहे नदीकडे चाललेली आहे. तू काय असेल ते पटकन जा आणि काय मनातलं आहे ना तुझ्या ते तिला बोलून टाक, सरळ सरळ एकदम. उधळून मी टाकले तन मन येना. देवा, वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय हळवा, वेड तुझे या जगण्याचा सूरज. तुला माहितीये, मराठमोळ्या लुकमध्ये तू अजून जास्त सुंदर दिसतेस. देवा, माझं प्रेम आहे तुझ्यावर, जीव गुंतलाय माझा तुझ्यात. मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना, तू मला तेव्हाच आवडली होतीस. पण ती रेग नेहमी आडवी यायची, गरीब श्रीमंतीची रेग. मी सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आणि तू सरपंचाची लेक. देवा, वरच्या देवाने तोंड दिलं ना, मग काही बोलू नकोस. आणि एक सांग,
स्वतःला कधीच कमी समजू नको. मी जरी सरपंचाची लेक असेल ना, तरी तू सुद्धा सरपंचाचं जावई. मन येन प्रेम प्रेम असतं समुद्रासारखं, कुणाच्या नशिबी लाट, कुणाच्या नशिबी काठ. वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय हळवा. वड्याच पान तू, कस्तुरीच रान तू, हे तू इथं काय करते? तू नाही ना आला दूध द्यायला, म्हणून मी चाललीये. अगं पण माझी आई, मी येणारच होतो ना. पण किती उशीर. बरं ऐक, तुम्ही बघल तुझा. मी काय म्हणते, आता आलीच आहे तर आईचा आशीर्वाद घेऊन जाऊ. आशीर्वाद? आईनं जर बघितलं ना, दोघांना पण आशीर्वाद दे. दूध घालायचं बंद होईल माझं. बर जाते, पण त्याआधी गालावर पप्पी दे. अण्णा, म्हैस आहे आपली, पाणी पाचतोय तर पीत नाही. अरे बांबू ठेवला तिथं, पोकळ बांबूचा फटका दे एखादा. केवड्याच पान तू, कस्तुरीच रान तू. बबल्या, कोणत्या गोष्टीचं जास्त दुःख वाटलं पाहिजे तेच समजत नाही रे. ज्या मुलीवरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं ती भेटली नाही याचं, खऱ्या मित्राला जीवापेक्षा जास्त जपलं त्यानेच गद्दारी केली याचं समजत नाही रे. कोणत्या गोष्टीचं जास्त वाईट वाटलं पाहिजे. आईला केशव, अर्ध्यावाचा फोन आलाय. तू कट का केला फोन? आज ना जरा जास्तच गोड दिसतेस. काय झालं? काय नाही, मी तोंड का पाडलं? माझी मर्जी. बरं सांग, काय झालं? मी सकाळी काहीतरी मागितलं होतं. बर, आणि तेच जर आता दिलं तर? आता नाही पाहिजे. मला पाहिजे असेल तर? तोडून मी कहाणल्या मनाचा पाळणा करू, बांधून घे जरा. तर झाली वेळ आटपून खेळ, सोडून हात सारा प्रवास हा एकट्याचा. ये पल कहीं देवा, तू पातीला नाही माझा हात पकडलास. मग तुला काय वाटलं, मी रोज तुझ्या घरी पातीला पकडायला येतो? घरी ना पप्पा आहेत माझे. थोडा पण संध्याकाळी भेटवत, संध्याकाळी सांग कुठं भेटायला. नदीच्या पुलावर वाट बघणार आहे मी तुझी. केशव, किती फोन केले मी तुला, फोन का उचलत नाहीये तू? कोण उचलायचा नाही, माझी मर्जी. अरे पण असं काय केलंय मी? मुतला साडे आपल्या दोस्तीवर, आणि आता विचारतोय काय केलं मी? अरे जी मुलगी मला आवडायची तिलाच घेऊन फिरतो, मिठ्या मारतो. एकदा बोलला असता अशी एक काय 100 पुरुष सोडले असते तुझ्यासाठी. चला बाबल्या. बबल्या, याला वाटतं मी गद्दारी केली. मला खरंच माहित नव्हतं रे की याला ऋता आवडते. याने नाही ओळखलं याच्या मित्राला, नाही ओळखलं याच्या मित्राला. आज येणार आहे ती मला भेटायला, आणि आजची जी भेट असेल ना, त्याच्यासोबतची माझी शेवटची भेट असणार. गुड्डी, देवाला भेटायला चाललीस ना? क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती, क्यों किसी को दुआ के बदले दुआ नहीं मिलती, क्यों किसी को खुशी के बदले खुशी नहीं मिलती.
प्यार में क्यों होता है ये, प्यार में क्यों होता है, क्योंकि वफा के बदले वफा नहीं मिलती। ये प्यार में क्यों होता है। भावा, तू माझा कृष्ण हो. मी तुझ्यासाठी सुदामा बनून जगायला तयार. तू माझा शंभूराजा हो, मी तुझा कवी कलश म्हणून मारायला तयार आहे. शेवटी माझ्या मित्राला दिलेलं वचन मी पूर्ण केलं, पण नियतीने माझ्या प्रेमाला माझ्यापासून लांब केलं. हे तर होणारच होतं, कारण माझ्या आपल्यानेच मला दगा दिला. आणि माझ्या आयुष्याचा शेवटचा पान असा लिहिला गेला.